नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहर हरित क्रांतीच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्यात येत असून नवीन झाडांच्या लागवडीच्या तयारीला वेग आला। आज आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल झाला। या झाडांच्या लागवडीसाठी शहरातील विविध भागांमध्ये नियोजन अंतिम टप्प्यात आहे। भोईरमळा परिसरात खड्डे खोदण्याचं काम जोरात सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल 15,000 नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे। यामध्ये पर्यावरण पूरक आणि देश प्रजातींचा समावेश आहे। वड, पिंपळ, निंब यासह विविध प्रकारची झाडं कंटेनर मधून नाशिकमध्ये दाखल होत आहेत। येत्या सोमवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तसेच पर्यावरण प्रेमींच्या सहभागानं या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे। वाढतं प्रदूषण, बदलतं हवामान आणि तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नाशिकच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या मोहिमेमुळे शहर अधिक हिरवं, स्वच्छ आणि पर्यावरण स्नेही होण्यास मदत होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।